इयत्ता 8वीला आपण वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 ह्या अशा प्रकारच्या संख्या आहेत ज्या अपरिमेय आहेत. अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या वर्गमुळात लिहिल्या असतात त्यांचं वर्गमूळ लिहित नाही. म्हणजे वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 ह्या अपरिमेय संख्या आहेत. वर्गमुळात 2 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 4चं वर्गमूळ निघतं 2, त्यामुळे ही संख्या परिमेय अपरिमेय नाही. अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या तर वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 यासारख्या. तर गेल्या वेळी आपण ह्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे बघितलेलं आहे. आता संख्या रेषेवर दाखवताना ही जी संख्या रेषा काढलेली आहे हा 0 आहे, 1 एकक, हे 1 एकक एवढं अंतर आहे तेवढाच इथे लंब काढला, कंपास घेतला, इथून असा असा कंस केला, इथे एक टोक ठेवलं कंपासचं इथून आणि इथून असा कंस केला, हाला वर्गमुळात 2, पुन्हा वर्गमुळात 2 वर 1 एकक एवढा लंब काढला, पुन्हा हे जोडलं, इथून असा कंस केला, हा झाला वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 पुढची संख्या वर्गमुळात 4 म्हणजेच 2. आता जर वर्गमुळात 5 दाखवायचं असेल तर सेम इथे वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 4 वर लंब काढायचा, हे एवढं अंतर जोडायचं, इथून असा कंस करायचा, ही संख्या येणार वर्गमुळात 5. वर्गमुळात 6 म्हणलं की इथं लंब काढायचा, हे अंतर जोडायचं, इथून कंस केला की पुढची संख्या मिळणार वर्गमुळात 6. अशा प्रकारे संख्या आपण दाखवतो. हे आपण गेल्या टायमाला बघितलेलं आहे, अजून आपण पुढे बघणारच आहोत. तर ह्या ज्या वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या संख्या परिमेय नाहीत, म्हणजेच या संख्या अपरिमेय आहेत. अपरिमेय संख्या कशा दाखवायच्या ते आपण बघितलेलं आहे. आता पुढे बघा, तुम्हाला माहिती आहे की म्हणजे थोडक्यात एक वास्तव संख्या म्हणजे काय, जी संख्या संख्या रेषेवर दाखवता येते त्या वास्तव संख्या आहेत असे म्हणतो आपण. म्हणजेच वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 ह्या अपरिमेय संख्या आहेत. परिमेय आणि अपरिमेय ह्या दोघांना मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. म्हणजेच बघा इथे एक अजून व्याख्या दिली आहे वास्तव संख्येची, जी संख्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असं म्हणतो आपण. म्हणजेच थोडक्यात परिमेय आणि अपरिमेय मिळून वास्तव संख्या तयार होतात. आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2चे जर वर्गमूळ तुम्ही भागाकार पद्धतीने काढायला गेलात तर बघा काय उत्तर येतं. हे आपल्याला माहिती आहे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणं. 1.41 42 पुढे 1च्या पुढे डॉट 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 म्हणजे वेगवेगळ्या संख्या मिळत राहतात. म्हणजे एकच संख्या पुन्हा पुन्हा मिळत नाही. किंवा तुम्ही 3चे वर्गमूळ काढायला गेलात तर 1.732 डॉट 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 म्हणजे इथे येणारी प्रत्येक संख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे या संख्या म्हणजेच थोडक्यात तुम्ही 2चे वर्गमूळ 3चे वर्गमूळ जर काढायला गेलात तर अशी उत्तरं पुढे पुढे मिळत जाणार आहेत, ह्याचं उत्तर संपणार नाही. म्हणजेच यावरून अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की ज्यांचं दशांश रूप जर काढलं तर ती अखंड आवर्ती आहे. अखंड अनावर्ती, अखंड अनावर्ती म्हणजे ती संख्या अखंड मिळत जाणार, वेगवेगळ्या मिळणार, तीच संख्या पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. म्हणजे अपरिमेय संख्या ज्या आहेत वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 यांचं जे दशांश रूप आहे हे अखंड अनावर्ती. अनावर्ती म्हणजे एकच संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि परिमेय आणि अपरिमेय संख्या ह्या दोघांच्या मिळून कोणत्या संख्या तयार होतात, वास्तव संख्या तयार होतात. म्हणजे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे परिमेय आणि अपरिमेय, परिमेय अधिक अपरिमेय या संख्या मिळून कोणत्या संख्या तयार होतात तर वास्तव संख्या. म्हणजेच वास्तव संख्येमध्ये सर्व संख्या येतात. म्हणजे वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक संख्या, या पूर्ण संख्या, त्यानंतर पूर्णांक संख्या, त्यानंतर परिमेय, त्यानंतर अपरिमेय आणि सगळ्यात वास्तव संख्या म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिअल नंबर म्हणतो. आरचे हे सगळ्या संख्या आहेत त्याच्या उपसंख्या आहेत. तर आता आपण याच्यावर आधारित जो सराव संच आहे 2.2 तो आज आपण सराव संच 2.2 बघत आहोत. त्यामधील पहिलं जे गणित आहे 4 वर्गमुळात 2 ही जी संख्या आहे अपरिमेय आहे हे सिद्ध करा. आता ही अपरिमेय संख्या सिद्ध करायचे, मग हे आपण अप्रत्यक्ष सिद्धता वापरणार आहोत. म्हणजे जे आपल्याला दाखवायचंय त्याच्या आपण उलट मानायचं आणि सोडवत जायचं. म्हणजे पुढे आपल्याला काहीतरी एक चूक सापडेल की जे चुकीचं आहे
म्हणजे ते चुकीचं का सापडलं? कारण आपण चुकीचं मानलेलं, म्हणून आपल्याला चुकीचं सापडलं. तर त्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे, तर आपण असं म्हणायचं, समजा किंवा आपण 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असे मानू. ही परिमेय संख्या आहे असे मानू. म्हणजेच परिमेय संख्या जी असते ती तुम्हाला माहित आहे, आपण परिमेय संख्या कशी लिहितो. परिमेय संख्या म्हणजे जी संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो त्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजेच परिमेय संख्या ज्या आहेत त्या म्हणजेच 4 वर्गमुळातून ही अपरिमेय संख्या असं मानलं आपण. म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला पी छेद क्यू रूपात लिहिता येईल. पी छेद क्यू, क्यू हा जो आहे हा पूर्ण, पी आणि क्यू पूर्णांक आहे आणि क्यू ची किंमत 0 नाहीये. बघा, पी आणि क्यू पूर्णांक आहेत असं मानलं आपण. आता 4 वर्गमुळात 2 ही पी छेद क्यू रूपात लिहिता येईल, कारण ही परिमेय संख्या असं मानलं. 4 इथं गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील. वर्गमुळात 2 बरोबर पी छेद 4 क्यू. आता बघा, पी पूर्णांक आहे आणि क्यू पूर्णांक आहे आणि क्यू ची किंमत 0 नाही, लक्षात ठेवा. छेद कधी 0 नसतो. जर तुम्ही बघितलं तर इथे पी आणि 4 क्यू हे पण काय आहे, पूर्णांक आहे. म्हणून आता म्हणजे याचा अर्थ काय झालं, वर्गमुळात 2 ही हे जे समीकरण आहे म्हणजे वर्गमुळात 2 ची किंमत पी छेद 4 क्यू आहे. म्हणजे वर्गमुळात 2 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, हे सिद्ध झालं. आता ही जर परिमेय संख्या आहे, पण तुम्हाला माहिती आहे वर्गमुळात 2 ही परिमेय नाही, तर कोणती आहे, अपरिमेय संख्या आहे. परंतु आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच आपण जे मानलं ते चुकीचं आहे, कारण आपल्याला चुकीचं उत्तर सापडलं. वर्गमुळात 2 बरोबर पी छेद 4 क्यू. म्हणजेच वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 2चं जर वर्गमूळ तुम्ही काढायला गेलं तर ते पॉइंटमध्ये अखंड येणार आहे आणि अनावर्ती आहे. त्यामुळे आपण जे मानलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध होते. पुढचं गणित असंच लिहायचंय बघा. 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या हे सिद्ध करा. उलट मानायचं. इथे पण आपण असंच मानणार काय की 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय आहे. काय आहे, परिमेय आहे असे मानूया आपण. मग काय येईल बघा, 3 अधिक वर्गमुळात 5 ही कोणत्या स्वरूपात लिहिणार आपण, पी छेद क्यू. पी आणि क्यू ह्या पूर्णांक संख्या आहेत म्हणजे आय, आणि क्यू ची किंमत 0 नाही. हेच आपण अक्षरात जे होतं ते चिन्हात लिहिलं. आता अधिक 3 तिकडे गेल्यावर वजा होणार. वर्गमुळात 5 बरोबर पी छेद क्यू वजा 3, ह्याच्या छेदाला कोण नाही म्हणजे 1. वर्गमुळात 5 ह्याने याला गुणलं पी वजा क्यू येते. पी ह्याने याला गुणलं 3 क्यू छेद क्यू. आता जर तुम्ही बघितलं तर पी वजा 3 क्यू ह्याचं जे उत्तर आहे हे पण पूर्णांक येणार, ही पण पूर्णांक संख्या आहे. म्हणजे जर वर्गमुळात 5 ही पण बघा अंश आणि छेदाच्या स्वरूपात आलं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की आता याचा अर्थ काय झाला, वर्गमुळात 5 ची किंमत एवढी आली. म्हणून वर्गमुळात 5 ही कोणती संख्या येणार, परिमेय संख्या आहे. हे सिद्ध झालं. परंतु आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 5 ही कोणती संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे.
म्हणजे आपलं मानणं जे चुकीचं होतं, म्हणजे हे सिद्ध झालं की 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या कोणती आहे? अपरिमेय आहे. लक्षात घ्या, परिमेय आणि अपरिमेयातला फरक लक्षात असू द्या. परिमेय संख्या म्हणजे ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येतात. अपरिमेय संख्या म्हणजे या वर्गमुळातल्या अशा संख्या की ज्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या आत लिहिल्या असता त्यांचं वर्गमूळ निघणार नाही. त्या संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो? अपरिमेय संख्या. तर अशा पद्धतीने हे आपण सिद्ध करायचंय. आता पुढील प्रश्न तिसरा, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या संख्या रेषेवर दाखवा. आता वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 कसे दाखवायचे ते आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीचा अवलंब करून वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 दाखवणार आहे. आता बघा, संख्या रेषा काढायची. सगळ्यात पहिलं संख्या रेषा काढल्याच्या नंतर पट्टीने वापरण्यासाठी कधी वेगळी पेन्सिल वापरायची. आपल्याकडे नाहीये म्हणून सध्या मी ही कर्कटक मध्येच वापरतोय. ही संख्या रेषा आहे. समजा इथे समजा आपला 0 घेतला आपण आणि एक एक अंतरावरती एक एक बिंदू घेतला. एक समजा इकडे आपण 1 नंबर दिला, एवढं सेम अंतर घ्यायचं. परत इथून 2 3 4. आता तुम्हाला माहिती आहे, जर वर्गमुळात 2 दाखवायचे असतील तर हे जेवढं अंतर आहे तेवढाच इथे आपण लंब काढतो. मी वर्गमुळात 2 पण दाखवतो कसे दाखवायचे ते. बघा, ह्या 1 जवळ आपण लंब काढतो. हे एक एवढं अंतर जे घेतलेलं आपण प्रत्येक एककाच्या दरम्यान एवढं इथे, आणि इथे लंब काढल्याच्या नंतर इथून हे जे आपलं कंपास आहे इथून एवढं हे माप घेऊन ज्यावेळी आपण असा कंस करतो, हा जो आहे हा आपला दर्शवतो वर्गमुळात 2. बघा, हे एवढं अंतर काढलं इथून. आता इथून वर्गमुळात 2 जवळ आपण लंब काढला आणि मग सेम एवढंच अंतर एक अंतर घेऊन तर पुढची संख्या मिळाली वर्गमुळात 3. तसं आता आपल्याला दाखवायचं काय? वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10. मग वर्गमुळात 5च्या अगोदरची संख्या कोणती आहे? तर वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 म्हणजे 2. बघा, हे 2 म्हणजे थोडक्यात वर्गमुळात 4 असतात. मग इथेच आपण लंब काढूया. एकचा लंब काढायचा. कारण एवढं तुम्ही म्हणणार सर हे एवढं अंतर काय घेतलं? कारण ह्या दोघांमधलं जे अंतर आहे प्रत्येक मधलं ते एवढंच आहे म्हणून. मग इथे ठेवलं आपण. इथून बघा, हे जे अंतर आहे एवढं, हे अंतर वर्गमुळात 5 आहे एवढं शून्यापासून. कारण बघा, हे अंतर किती आहे? 2 आहे. हे अंतर किती? 1. 2 आणि 1. जर तुम्ही पायथागोरसचा उपयोग करून बघितलं तर कर्णाची जर लांबी काढली तर तुम्हाला आपोआप माहित पडेल की हे जे अंतर आहे एवढं इथपर्यंत ते वर्गमुळात 5 आहे. आता वर्गमुळात 5 इथून कंस केला आपण. हा जो इथे छेदलेला आहे ही संख्या आपली दर्शवते वर्गमुळात 5. आता पुढची संख्या कोणती दाखवायची आपल्याला? वर्गमुळात 10. वर्गमुळात 10 हे कुणाच्या अगोदर असतात? वर्गमुळात 9च्या. वर्गमुळात 9 म्हणजेच 3. 3 म्हणजेच वर्गमुळात 9 आहे. म्हणजे 3 जवळ इथे लंब काढायचा एक अंतराचाच. इथून एवढा, बघा एवढा हा लंब काढला आणि मग इथून हे अंतर मोजायचं. हे अंतर जे आहे एवढं, हे अंतर आपलं किती माहिती? वर्गमुळात 10. पायथागोरस जर तुम्ही काढलात, बघा हे अंतर किती आपलं? 3. हे अंतर 1. जर तुम्ही पायथागोरसचा उपयोग करून कर्ण काढलात तर तो आपल्याला वर्गमुळात 10 मिळेल. मग इथून हे जे अंतर आहे एवढं अंतर, हे अंतर आहे वर्गमुळात 10. इथून असा कंस करायचा. बघा, हा जो कंस केलेला आहे, ही जी संख्या इथे दर्शवते संख्या रेषेवर, ही संख्या असणार आहे आपली वर्गमुळात 10. समजा बघा, हा ए बिंदू आहे आणि हा बी आहे. बघा, मी दाखवतो. ए जे अंतर आहे तुम्ही जर बघितलं
ओएचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग. पाया किती आहे तुमचा 2, 2चा वर्ग अधिक हे अंतर किती आहे 1, 1चा वर्ग 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. ओए वर्ग बरोबर 5. म्हणजे ओएची किंमत आहे ती वर्गमुळात 5 आहे इथून, म्हणून हे अंतर वर्गमुळात 5 आहे एवढं. इकडे लंब आला की हे वर्गमुळात 5 दर्शवणार. सेम तसंच इकडे बघा, हे लिहायची गरज नाही परीक्षेला, पण समजण्यासाठी सांगतोय. ओबीचा जर वर्ग केला तर हे अंतर किती आहे 3, 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग 9 अधिक 1 10. म्हणजे ओबीची जी किंमत आहे ती आहे वर्गमुळात 10. तर अशा पद्धतीने आपण वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर दाखवू शकतो. पुढचा आता आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. चौथ्या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न काय विचारलाय, हे 2-3 पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. हे दरम्यानच्या परिमेय संख्या लिहायच्या 3. पहिली पद्धत काय, ह्या दोघांचा बेरीज करून 2 ने भागायचं म्हणजे यांच्या मधली संख्या मिळेल. मग ह्या दोघांची बेरीज करून 2 ने भागायचं मग ह्यांच्या दोघांच्या मधली मिळेल. ह्या दोघांची बेरीज करून 2 ने भागलं म्हणजे ह्याच्या मधली मिळेल. पण मी सोपी पद्धत सांगणार आहे. आता 0.3 आणि वजा 0.5 ह्याला आपण असं लिहू. ह्यातली लहान संख्या कोणती आहे, वजा 0.5च्या पुढे आपण एक 0 दिला तरी चालेल. आणि मोठी संख्या कोणती आहे 0.30. बघा लहान आहे ही मोठी आहे. याच्या दरम्यानच्या 3 संख्या कोणत्या लिहिता येतील आपल्याला, 0.10, 0.20. ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा लहान घ्यायची. म्हणजे 0.10, 0.20, 0.25, 0.26 अशा असंख्य संख्या आहेत. त्यातल्या कोणत्याही 3 संख्या लिहिता येतील आपल्याला. असंख्य संख्या या दोघांच्या दरम्यान आहे. मग आपण याचं उत्तर लिहिताना ह्याच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 संख्या घ्यायच्या आहेत. बघा आपल्याला वेगवेगळी उत्तरं मिळणार आहेत. आपल्याला फक्त ह्याच्यातल्या 3 संख्या लिहायच्या आहेत. असंख्य संख्या असतात. कोणत्याही परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. मग आता आपण कोणत्या कोणत्या लिहू शकतो. आता ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची ना आपल्याला, म्हणजे वजा 0.40 ही पण लिहू शकतो आपण, बरोबर. म्हणजे बघा वजा 0.40 म्हणजे 4, वजा 0.30 ह्याच्यापेक्षा मोठी आहे, कारण ह्या दोघांमध्ये ही संख्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. वजा 0.20 किंवा वजा 0. आपण आता बघा 40 झालं, वजा 0.30, 0.10, 0.15, 0.25 यासारख्या असंख्य संख्या आहेत. यासारख्या असंख्य संख्या. आता इकडे बघा, या 2 वजा 2.3 आणि वजा 2.33 या दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे, तर जी ऋणचिन्ह असेल तर जेवढी मोठी तेवढी ती लहान, म्हणजे ही लहान संख्या आहे. याला आपण असं लिहू शकतो 330 पुढे किती शून्य दिला तरी चालतो. आणि पुढची संख्या याला आपण असं लिहू शकतो वजा 2.300. बघा मग आता ह्याच्यामध्ये ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. मग ह्या दोघांच्या दरम्यानच्या 3 संख्या लिहायच्या आहेत. मग कोणत्या लिहिणार आपण, बघा ह्याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची, म्हणजेच कोणती घेणार, वजा 310, 320, 300 ह्याच्यापेक्षा मोठी. आणि ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. मग या दरम्यानच्या 3 संख्या लिहायच्या आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे आणि ह्याच्यापेक्षा लहान कोणत्या कोणत्या येणार बघा, वजा 2.310 किंवा 320, वजा 2.310, वजा 2.305 यासारख्या असंख्य संख्या.
ह्या दोघांच्या दरम्यान येतील. आता बघा तिसऱ्या गणितात तुम्हाला अंदाज येईल. आता इकडे काही ऋणचिन्ह नाही त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. 5.2 आणि 5.3 आहे. मग 5 तुम्ही ह्याला असं लिहू शकता 20 आणि याला असं लिहू शकता 5.30. मग यांच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या आहेत सांगा बरं. 5.20 आणि 5.30च्या दरम्यान 5.22, 5.25, 5.28, 5.29 यासारख्या असंख्य संख्या. आता इथे बघा वजा 4.5 आणि वजा 4.6 आहे. या दोघांमध्ये लहान कोण आहे तर ही लहान आहे ही मोठी आहे. कारण दोघांना ऋण ऋण आहे. ऋण ऋण चिन्ह असेल तर ती जी मोठी असते ती लहान असते. म्हणजे वजा 4.60 आणि ही संख्या कोणती वजा 4.50. आता ह्या दोघांमध्ये ह्याच्यापेक्षा मोठी ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा लहान मग कोणती येणार. ह्याच्यापेक्षा मोठी कोणती येणार तर वजा 4.56 वजा 4.55 वजा 4.52 वजा 4.51 यासारख्या असंख्य संख्या याच्या दरम्यान असणार आहेत. डायरेक्ट एका ओळीमध्ये उत्तर लिहायचं किंवा दुसरी पण पद्धत सांगितली या दोघांची बेरीज करून पण ते अवघड पडणार तुम्हाला. त्यामुळे असं डायरेक्ट याची उत्तरं लिहिली तरी चालतील. दोघांमध्ये लहान कोण आहे मोठी कोण आहे त्या लिहायच्या आणि मग त्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या आहेत. तर हा सराव संच थोडासा कठीण आहे परंतु तुम्ही 2 वेळा तरी बघितला की तुमच्या लक्षात येईल.